मित्रांनो, आज आपला व्हिडिओ आहे तो महिलांनी स्वतःच्या नावे खरेदी केलेल्या प्रॉपर्टी बद्दलचा व्हिडिओ आहे। काय सांगतो सेक्शन 14, तर हिंदू सक्सेशन ऍक्टचा कलम 14 प्रमाणे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एखाद्या महिलेच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी कुणीही खरेदी केलेली असेल किंवा तिने स्वतः खरेदी केलेली असेल किंवा तिला स्वतःला वाटपाने आलेली असेल तर अशी प्रॉपर्टीची ती महिला स्वतंत्र मालक असते, त्याच्यावर कोणालाही प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही। म्हणजेच ती काय झाली, एक्सक्लुझिव्ह आणि एकटी मालक झाली। आता ही एकटी मालक आहे म्हणल्यानंतर काय झालं की तिच्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत ती सदरची जी प्रॉपर्टी तिने घेतलेली आहे किंवा तिच्या नावावर आहे ती कुणालाही एकाला किंवा कुणालाही बक्षीसपत्र, गहाण, दान, खरेदी देऊ शकते, त्याच्यावर कर्ज उचलू शकते, त्याला कुणीही प्रश्न विचारू शकत नाही असं कायदा सांगतो। आता एका केसमध्ये काय झालं होतं, बार्शीमध्येच एका मोठ्या व्यापाऱ्यानं आपल्या पत्नीच्या नावानं खूप मोठी प्रॉपर्टी विकत घेतली होती आणि त्या पत्नीचं शिक्षण सुद्धा फक्त 4थी शिकलेली होती ती महिला। आणि जेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा ही केस अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली। त्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं की मी माझ्या कष्टानं कमवलेली होती परंतु ती घेताना पत्नीच्या नावानं घेतलेली होती। तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन सुद्धा त्या नवऱ्याच्या विरुद्धच निकाल गेला आणि त्या पत्नीच्या बाजूने निकाल लागला। कोर्टाने असं त्याच्यामध्ये निष्कर्ष काढलेला आहे की एखादी प्रॉपर्टी जर एखाद्या महिलेच्या नावाने असेल तर तिनं ती कुठनं पैसे आणून घेतली हा प्रश्न महिलेला विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही, असं एक सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्याच्यामध्ये आहे। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हिंदू सक्सेशन ऍक्टच्या कलम 14 प्रमाणे प्रत्येक हिंदू महिला ही तिच्या नावावर असलेल्या स्थावर प्रॉपर्टीची एकमेव मालक असते, एक्सक्लुझिव्ह ओनर असते। धन्यवाद।